मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता तमाशा पंढरीमध्ये आहे आणि आपण पाठीमागच्या साईडला जर पाहत असेल तर 30 ते 35 या ठिकाणी राहुट्या आहेत. तर चंद्रकांत ढवळपुरीकर ही राहुटी आहे आणि या राहुटीमध्ये आत्ता आपण आलो आहे. आतमध्ये या. अनेक गावपुढारी या ठिकाणी येत असतात तमाशा बुकिंगसाठी. यात्रा उत्सव आता चालू होतील आणि यात्रा उत्सवासाठी आपल्या गावच्या यात्रेसाठी या ठिकाणी अनेक गावातील जे गावपुढारी असतात तमाशा बुकिंगसाठी या ठिकाणी येत असतात. आणि नारायणगावला फार मोठा इतिहास आहे तमाशाचा. नारायणगाव म्हणजे तमाशा पंढरी. खरं तर मला सांगा, नारायणगावला फार मोठा इतिहास आहे. तमाशा पंढरी म्हणून नारायणगावला संबोधलं जातं. मला सांगा, तमाशाची सुरुवात कशी झाली बरं? तमाशाची सुरुवात ही पहिल्यापासून म्हणजे पेशवे कालापासून आहे, खूप हम्म. जुनी आहे. आता तिथली त्यावेळेस म्हणजे स्त्रीपात्र वगैरे काही नव्हतं. त्यावेळेस पुरुष पात्रच स्त्रीपात्राचा रोल करायचे आणि त्या पद्धतीने साधारण तमाशा. किती वर्षापूर्वीचा इतिहास असेल बरं हा? नाही, हा खूप जुना आहे. हां. शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. पेशवेकालीन आहे. पेशवेकालीन त्या पद्धतीने ते कार्यक्रम चालू असायचे. म्हणजे पेशव्यांपासून हा इतिहास चालू आहे. बरं, तमाशा या शब्दाचा अर्थ काय? तमगुणांचा नाश करणारा तो तमाशा. पण अलीकडच्या काळामध्ये तसं होतंय का? नक्कीच होतंय, परंतु जशी रसिकांची मागणी तशी आम्हाला पुरवणी करावी लागते. बरोबर आहे. आता थोडंसं रसिकांचं कल बदललेलं आहे. पूर्वी जी पारंपरिकता चालायची, आता थोडासा तो डिस्कोकडे, रॅप सॉन्ग यांच्याकडे त्या रसिकांचा कल वळलेला आहे. पूर्वीचा तमाशा आणि आताचा तमाशा फार फरक होत चाललाय. काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच. तुम्हाला जे मी आता एका वाक्यात सांगितलं, ज्याप्रमाणे रसिकांची मागणी त्याप्रमाणे आम्हाला पुरवणी करावी लागते. पूर्वीचं रसिकांचं म्हणजे करमणुकीचे कोणतेही साधनं नव्हते. बरोबर आहे. टी व्ही माध्यम नव्हतं किंवा करमणुकीचे कोणतेही साधन नसल्यामुळे ते पारंपरिकतेला लोक जपत होते. बरोबर. आता मोबाईलच्या एका क्लिकवर तुम्हाला जग दिसतंय. त्याच्यामुळे लोकांचा कलही बदलला आणि त्यांची मागणीही बदलली. वगनाट्य वगैरे असतं, अलीकडच्या काळामध्ये वगनाट्य आपल्याला पाहायला भेटत नाही, कमी झाले ते. कमी झाले, पाहायला अनेक भेटत नाही मागण्या असं नाही असतात. म्हणता येणार, परंतु कमी झाले. नक्कीच. त्याबद्दल काय सांगाल बरं? नक्कीच. आता मी तुम्हाला जे सांगितलंय का जो रसिकांचा जो कल होता तो पारंपरिकतेचा थोडासा कमी झालेला आहे. काही ठिकाणी वगनाट्य जपली जातात, नक्कीच जपली जातात. आपलं सातारा भाग, तिकडे कोल्हापूर भाग, इकडं बारामती, इकडच्या तिकडच्या या साईडला आजही वगनाट्याला किंमत आहे, नाही असं नाही. परंतु काही ठिकाणी जो आपला इकडचा भाग आहे पश्चिम, तर त्यांना थोडंसं गाण्यांची आवड जास्त आहे. त्याच्यामुळे थोडंसं वगनाट्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता आपण ह्या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहेत बरं? मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी 1991ला या क्षेत्रामध्ये आलो. वडिलांची इच्छा नव्हती, त्यांची इच्छा होती मी क्लास 1 अधिकारी होण्याची. परंतु एक आपण म्हणतो प्रारब्धात जे लिहिलेलं असतं ते चुकत नाही. त्याप्रमाणे 1991ला मी या क्षेत्रामध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी आलो. पण तुम्ही जे काम करताय, खरं तर आपल्या परिसरामध्ये नारायणगाव हे जे क्षेत्र आहे, म्हणजे नारायणगावला तमाशाची पंढरी मानतात. नारायणगाव या ठिकाणीच का बरं ह्या राहुट्या उभारल्या जातात? नारायणगावला पूर्वीपासून तमाशाची पंढरी मानलं जातं. स्वर्गीय विठाबाई भाऊमांग नारायणगावकर आणि या ठिकाणी तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे, मांजरवाडीकर, तसेच मालती इनामदार नारायणगावकर, म्हणजे अनेक तमाशा फड या ठिकाणी या नारायणगावच्या पंढरीमध्ये आहेत. त्यामुळे या नारायणगावला तमाशा पंढरी असं संबोधलं जातं. कोणकोणत्या ठिकाणावरून या ठिकाणी आता गावपुढारी येतात आपला पूर्ण तमाशा महाराष्ट्रातून, बुकिंग करण्यासाठी? संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी गावपुढारी तमाशा बुकिंगसाठी येतात. आता ह्या राहुट्या कधी म्हणजे उभारलेल्या आहेत? या रावठ्या महाशिवरात्रीच्या एक आठवडापूर्वी उभारल्या जातात. मुहूर्त असतो त्याचा? येस. आता साधारण आता किती दिवस या राहुट्या राहणार इथं? ह्या रावठ्या अक्षय तृतीयापर्यंत काही राहतात. काही पाडव्याच्या नंतर एक 8-10 दिवसानंतर हळूहळू एक निघून जातात. आता तुम्ही वर्षभर भटकंतीला असता संपूर्ण महाराष्ट्रभर तमाशाच्या निमित्तानं, का फक्त चैत्र महिन्यामध्ये तेवढे आपले जे यात्रा उत्सव असतात त्या निमित्तानंच नाही, प्रवास चालू असतो? 7 महिन्यासाठी जे आहेत त्या आम्ही दसऱ्याच्या म्हणजे मुहूर्तावरती आम्ही बाहेर पडतो. तर ते वैशाख पौर्णिमेलाच आम्ही बंद होतो. नक्कीच. खरं तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे तमाशा, आणि त्या माध्यमातून खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर गावकरी कुठे आहेत? हे गावकरीत का असे विखुरले गेले तिकडे बाजूला? सगळे एकत्र आले पाहिजे होते. बरं, कुठून आलात तुम्ही? बसा. कुठून आलात? मी
मुक्काम पोस्ट गुलेवाडी, तालुका हां. संगमनेर आणि जिल्हा अहिल्यानगर हां इथून हां. आलेलो आहे. बरं, कोणत्या देवाची यात्रा आहे? आमच्या गावात कान्होबा उर्फ कानिमनाथ महाराज हं. यांची यात्रेचा उत्सव सोहळा संपन्न होत असतो. कधी आहे? 22, 23, 24 असा 3 दिवस हा सोहळा चालू असतो. बरं, आता तमाशा बुक केलाय आपण, काय काय मागणी होती बरं तुमची? आता जसं तमाशा फळाचे मालक आमचे मित्र यांनी सांगितल्याप्रमाणे की आत्ताच्या युगात जे डिमांड आत्ताच्या जनतेची असेल त्यानुसार प्राधान्य त्याला क्रमाने त्या गोष्टींना द्यायला लागतं. तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्यांना, वगनाट्य वगैरे कमी होत चालले, नक्कीच ती बाब आहे, खंतेचीच बाब आहे की कलापथक असेल, भारुड असेल, तुमचं तमाशा मंडळ असेल, हे आपल्या ज्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला ज्या शोभा देणाऱ्या ज्या या गोष्टी होत्या त्या कुठं दिवसेंदिवस थोड्याशा लोप पावत चाललेल्या आहेत. आणि आता जो पुढारलेला समाज आहे यांची डिमांड वेगळी आहे. तर त्या डिमांडला धरूनच सर्व तमाशा फळ असतील यांना ते प्राधान्य द्यायला लागतं. हा, पूर्वी जसा तमाशा व्हायचा तसा तमाशा आता आपल्याकडं होतो का? म्हणजे बघा काय तुम्ही आता तुमची मागणी देखील मगाशी तुम्ही बोलले की वगनाट्य नको आहे, त्याच्यात वेगळी गाणी पाहिजेत, हिंदी सॉन्ग असेल वगैरे वगैरे, काय सांगाल त्याबद्दल? नाही, आता व्यक्तिगत माझं विचारलं तर मी ज्या जुन्या चालीरीती चालत आलेल्या आहे, वगनाट्य असेल, रंगबाजी असेल, तुमचा ऑर्केस्ट्रा असेल आणि गणगवळण दुसऱ्याशी हाजऱ्यांचा कार्यक्रम असेल, तर मी या मताशी पूर्ण सहमत आहे. पण आता शेठने सांगितल्याप्रमाणे दिवसेंदिवस नवयुवकांची डिमांड वेगळी आहे आणि त्यानुसारच समाज तमाशा फळांना ते करणं गरजेचं आहे.